गणपती बाप्पासाठी संपूर्ण थाली बनवत आहे. कुकर लावून घेते पहिले वरण भाताचा. आम्हाला पावशीनं कापाची सवय आहे, आम्हाला काही चाकून कापता येत नाही. तर कांदा कापून घेते छान बारीक बारीक. आलू वांगी कापून घेते आहे पटपट. गणपती बाप्पाची ताट बनवत आहे संपूर्ण. उद्या विसर्जन आहे गणपती. थोडे गणपती बाप्पासाठी मी भजे पण बनवून घेत आहे. तळून घेते. तिकडं कुकर झालेला आहे, भजे पण झालेले आहे माझे. आता इकडे भाजी करून घेते आहे आलू वांग्याची. सगळं तयार ठेवलेलं आहे. तिखट मीठ काढून ठेवलं आहे. हळद पावडर, टमाटर कांदा वगैरे कापून ठेवलेला आहे. थोडी पण कापले आहे मी. तर पटकन अशी भाजी बनवून घेते. इकडं भजे पण होईल. इकडं कुकर पण झालेला आहे माझा. अशी पटकन स्वयंपाकाची तयारी करून घेते आहे मी. मोहरी टाकून घेते आहे. थोडे खडे मसाले आणि कांदा टाकते. थोडं लसण जिऱ्याची पेस्ट घालते याच्यामध्ये. पण थोडी शिजवून घेते, फ्राय करते. भजे पण झालेच आहे, ते काढून घेते आहे भजे. गॅस बंद करते. कांदा झालेला आहे, लसूण जिरे पण झालेला आहे. आता याच्यामध्ये तिखट मीठ काढलेलं आहे, धना पावडर वगैरे हे टाकत आहे. तिखट मीठ छान तेलामध्ये होऊ द्यायचं. मगच टमाटर टाकायचं. टमाटर पण टाकून घेते. आता याच्यामध्ये आलू वांग्याच्या फोडी घालून घ्यायच्या. आता भाजी पण झालेली आहे, वाफ आलेली आहे भाजीला. याला पण भाजी पण झाली आहे. आता याला वाफ आलेली आहे. थोड्या नरम झालेल्या आहे वांग्याच्या. आता याला पाणी टाकून घ्यायचं. शिजू द्यायचं. आता इकडे मी पोळ्या पण करून घेणार आहे लवकर लवकर. ज्या लवकर लवकर पोळ्या मी बनवून घेते.
बाप्पासाठी, गणपती बाप्पासाठी एक पुरणपोळी केलेली आहे मी. पहिलेच मी व्हिडिओ टाकलेला आहे पुरणपोळीचा, तो बघून घ्या तुम्ही. आम्ही अशा पोळ्या करत असतो. पहिलेच व्हिडिओ टाकलेला आहे पुरणपोळीचा, तो बघून घ्या. त्याच्यात साखर पण टाकली आहे. याला काही उकळी येऊ नाही द्यायची, याला थोडं कोमट होऊ द्यायचं आणि उतरवून घ्यायची. अशी हे मठ्ठा बनून तयार. याला मठ्ठा नाही म्हणत, कढीच म्हणते. मठ्ठा पांढरा असते. गणपती बाप्पाचं ताट तयार करते आहे मी. भात वाढून घेते, कढी वाढून घेते.